मस्क यांच्या ट्विटचा दाखला देत राहुल गांधींनी ईव्हीएमवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले। इलॉन मस्क यांचे ट्विट रिट्वीट करत राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले। ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे, त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी कुणालाही नाही। संस्थांमध्ये जेव्हा जबाबदारीचा अभाव असतो तेव्हा लोकशाही दिखावा म्हणून उरते। रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांनं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला देत राहुल गांधींनी हे ट्विट केलंय। ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजे असं ट्विट इलॉन मस्क यांनी केलंय। ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा। ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत, कारण मानवी हस्तक्षेपानं किंवा एआय द्वारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे। एलॉन मस्क यांचं ट्विट रिट्वीट, राहुल गांधींकडून प्रश्न उपस्थित। भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही। आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते। जेव्हा संस्था जबाबदारी सांभाळत नाहीत तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। तर नेमका वाद काय आहे ते आपण बघतोय। 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर मतदान केंद्रावर मोबाईल वापरताना दिसले। भारत जन आधार पार्टीचे सुरिंदर मोहन अरोरा यांनी याबाबत एफआयआर नोंदवण्याची विनंती केली। अरोरा यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मंगेश पंडिलकर यांचा फोन जप्त केला। मात्र मोबाईलमध्ये कोणताही कॉल, डेटा रेकॉर्ड, सीडीआर, एसडीआर सापडलेला नाही असं पोलिसांनी सांगितलंय। मतमोजणीत सुरुवातीला अमोल कीर्तिकर विजयी झाल्याचं सांगितलं गेलं होतं। त्यानंतर त्यांच्या एजंटच्या टीमनं 650 पेक्षा जास्त आघाडी असल्याचं सांगितलं। नंतर ईव्हीएम मतांमध्ये एका मताचा फरक सांगितला। मात्र विजय पराभवामधील फरक एका मताचा असल्यानं पुन्हा मतांच्या मोजणीची मागणी करण्यात आली। पुन्हा करण्यात आलेल्या फेर मतमोजणीमध्ये वायकर 48 मतांनी विजयी झाले। वायकरांच्या विजयाविरोधात कीर्तिकर यांच्याकडून न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात आली आहे।